नमस्कार, मी ज्योती. फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. ज्यांना भेंडी आवडते त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे, पण ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना ही भेंडी खूप आवडेल. खायला एकदम टेस्टी व बनवायला एकदम सोपी. चला तर मंडळी, आज आपण अशा पद्धतीची भेंडी कशी बनवायची ते बघूया. यासाठी मी 500 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुतली आहे आणि आता एका स्वच्छ कापडाने तिला मी पुसून घेतली आहे. आता आपण भेंडीला चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना कट करून 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर मधी एक चीर द्यायची आहे. अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कापून घेणार आहोत. त्यानंतर ही सर्व भेंडी आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता भेंडीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला मोहरी, जिरं, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिऱ्याची पूड, लागेल तसं मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धण्याची पूड. आता आपल्याला लागणार आहे पाव वाटी तीळ, जे आपण भाजणार आहोत आणि त्याची एक बारीक मोठी पूड करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर 2 ते 3 चमचे खोबरं, 1 चमचा जिरं, थोडं आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर. या सर्वांचं आपण एक ओलं वाटण तयार करून घेणार आहे. वाटण करताना त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. आता एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. आपल्याला भेंडी यामध्ये तळून घ्यायची आहे. मध्यम आचेवरती ही भेंडी थोडीशी लालसर होईल अशी तळून घ्यायची आहे. भेंडी तळताना लक्षात ठेवा, तेल हे तापलेलं असावं आणि भेंडी खूप मोठ्याही नाही आणि खूप छोट्याही नाही, तर मध्यम गॅसवर तळावी. थोडी लालसर झाली की तिला काढून घ्यावी आणि एका टिश्यू पेपरवर तिला ठेवावी, म्हणजे उरलेले तेल ते टिश्यू पेपर शोषून घेईल. भेंडी तळते तोपर्यंत भेंडीसाठी लागणारं वाटण आपण करून घेणार आहोत. पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तसंच तिळाची अशी बारीक मोठी पूड करून घ्यायची आहे. आता सर्व भेंडी तळून झाली आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाका व त्यामध्ये टाका जिरे, मोहरी, हळद, हिंग. हे छान तडतडले की त्यामध्ये टाका अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो. थोडंसं मीठ. आता टोमॅटो छान तेल सुटेस तोपर्यंत छान परतून घ्या. टोमॅटो असा एकसारखा सगळीकडनं परतून घेतल्यामुळं चव खूप छान लागते. आता याच टोमॅटोमध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घाला आणि आता राहिलेले सर्व गरम मसाले म्हणजे लाल तिखट, गरम मसाला, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर सर्व काही घालून घ्यावे. आता त्याला मिश्रणाला आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे. हे मिश्रण खाली चिकटू नये म्हणून थोडं त्याच्यात पाणी घालावं आणि पुन्हा परतावं. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.